सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन। हृदयविकाराच्या झटक्यानं सिद्धार्थ शिंदे यांचं निधन। वयाच्या 49व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिला दशावतार चित्रपट राज्यामधील गंभीर प्रश्नांवर सिनेमामधून प्रकाश केल्याचं म्हणत राज ठाकरेंकडून दशावतार सिनेमाचं कौतुक। नवी मुंबईच्या बेलापूरमधील कौटुंबिक न्यायालयात पार पडली लोक अदालत। लोक अदालतीमधील 7 जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला। नवी मुंबई कोर्ट वकील संघटनेकडून जोडप्यांना प्रमाणपत्रांचं वाटप। 30 सप्टेंबरला नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। मोदींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने केंद्रीय सुरक्षा दलांकडून हालचालींना वेग। नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात विमानतळ सुरू होण्याची शक्यता। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी 150 कोटी मंजूर। उद्यापासून अहिल्यानगर बीड परळी रेल्वे सेवा सुरू होणार। प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून 150 कोटी निधी वितरित। आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर हडपसर ते दिवेघाट मार्ग आज सकाळी 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत बंद असणार। रस्ते रुंदीकरणासाठी मार्ग बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचंही आवाहन। नवी मुंबईच्या वाशीमध्ये काल पहाटे 4 वाजता 3 घरी चोरी झाली। घरी कोणीही नसताना लॉक तोडून ही चोरी झाल्याची माहिती। चोरीच्या आधी घराची रेकी केल्याचा संशय। राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार। पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर ओसरणार। मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचाही अंदाज। नांदेडमधील देगलूर तालुक्यामधील लखा शिवारामधील ओढ्याला पूर। पुरामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। पुलाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। वर्ध्यामधील शिरूड प्रकल्पाचे पाणी शेतामध्ये शिरलं। 5 वर्षांपासून पाणी शेतामध्ये शिरत असल्याचा आरोप। 65 शेतकऱ्यांची 31 हेक्टर शेती पाण्याखाली। शासनाने तातडीने न्याय द्यावा, शेतकऱ्यांची आर्त हाक। जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा तालुक्यामधील ढगफुटी सदृश्य पाऊस। बामणी आणि दगडी नदीला आला पूर। या पुरामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर। बीडच्या शिरूरमधील सीना नदीला पूर। पुरामुळे एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मदत कार्यांमध्ये सुद्धा अडथळे। बीडच्या कडा परिसरामध्ये पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका। अनेक भागांमध्ये एनडीआरएफ आणि सैन्य दलाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू। बीडमधील अनेक गावांमध्ये शिरलं कडी नदीला आलेल्या पुराचं पाणी। पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या मदत कार्यामध्ये आमदार सुरेश धसही सहभागी। नांदेड शहराला पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रामध्ये 1 लाख क्युसेकने विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यामधील चारणा नदीला आला मोठा पूर। देऊळगाव बाजार, औंठाणा आणि पेणगाव सुद्धा जलमय।